तुम्हाला माहितीये, भक्त प्रल्हादाला इंद्रपद प्राप्त झालं. कसं प्राप्त झालं? मघवान थेट स्वर्गलोकीचा राजा इंद्र झाला. कसा झाला? हेच तर आज जाणून घेणार आहोत आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. सर्वेभ्यो नमो नमः. आपल्या सगळ्यांचं श्रीराम संस्कृत यूट्यूब चॅनलच्या या अधिक मास महात्म्यांच्या कथामालिकेमध्ये मी प्राचार्य अतुल शास्त्री तरटे आपलं सहर्ष स्वागत करतो. माता लक्ष्मी भगवंताकडनं वेगवेगळी रहस्य जाणून घेत आहेत आणि माता लक्ष्मीने आज भगवंताला प्रश्न केला आहे की देवा, अनेक साधकांना संपूर्ण महिनाभर सगळ्याच गोष्टी व्रत, जप, ध्यान, अन्य साधना या सगळ्या गोष्टी करणं शक्य होतील किंवा होणार नाहीत. कारण स्वतःच्या रोजच्या चरितार्थाच्या विवंचनेमध्ये कलियुगातला माणूस इतका गुरफटून जाईल की तो भगवंता तुम्हाला विसरून सुद्धा जाईल कदाचित. अशा वेळेला काही विशेष पर्वणी आहेत का अधिक मासामध्ये की ज्यामुळे त्याचा उद्धार होऊ शकेल? देवी, फार सुंदर विचारलत. अशी 5 पर्वणी आहेत. या 5 पर्वणीला जर साधकांनी उपासना केल्या तर त्याचा उद्धार निश्चित आहे. बघा, पहिलं पर्व आहे वैधृती योग, दुसरं आहे व्यतिपात योग, तिसरं आहे पौर्णिमा, चौथं आहे अमावस्या आणि 5वं पर्व म्हणजे द्वादशी. अधिक मासामध्ये या 5 विशेष पर्वणी आहेत. साधकांनी केवळ या 5 पर्वणींवर जरी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने विशेष उपासना केल्या तर त्याचा उद्धार निश्चित आहे. जे साधक वैधृती योगावरती उपासना करतात त्या उपासनेने प्रत्यक्ष मी प्रसन्न होतो देवी. आणि व्यतिपात योगावरती जे साधक उपासना करतात त्यांनी यमधर्म प्रसन्न होतात. पौर्णिमेला जे साधक उपासना करतात त्यांची उपासना ब्रह्मदेवाला प्रसन्न करते. आणि अमावस्येला जर साधकांकडनं उत्तम प्रकारची उपासना घडली तर त्यांचे पितृ लोकामध्ये प्रसन्न होतात. आणि पुन्हा द्वादशीमध्ये जर साधकांकडनं उत्तम प्रकारची उपासना झाली तर मी स्वतः पुरुषोत्तम रूपामध्ये त्यांच्यावरती प्रसन्न होतो.